हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या रविवार 12 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये अर्णव आणि ईश्वरीला समजलं की अर्णवच्या आईची मशीन डिसमेंटल करून ठेवली आहे. त्यामुळे अर्णवला जबर धक्का बसला. पण ईश्वरीने अर्णवला सावरलं, त्याला समजावून सांगितलं, सर तुम्ही जाऊन डिझाईन बनवा, तोपर्यंत आम्ही तुमचं मशीन पुन्हा एकदा असेंबल करतो. आणि मग अर्णव हा डिझाईन बनवायला गेला आणि इकडे ईश्वरी, त्यानंतर शिर्के, अंजली, मामा, आकाश या सगळ्यांनी मिळून हे मशीन असेंबल केलं आहे. परंतु एवढ्यावरच अर्णवच्या अडचणी थांबलेल्या नाही आहे. तर अर्णवला हे डिझाईन बनवण्यासाठी, नवीन इंडो वेस्टर्न ड्रेस बनवण्यासाठी चिंध्या मिळाल्या, चिंध्या. पण अर्णवने ठरवलं आहे तो याच चिन्हांपासून त्याची सगळी स्वप्न पूर्ण करणार. म्हणजेच अर्णवचा यलगार आता चिंध्या शिवणं जिंकणार फॅशन स्पर्धा. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अर्णव विचारतो, माझी मशीन कुठे आहे? तर हा देवसरे म्हणतो, तुम्हाला सुद्धा मी तेच विचारतोय, तुमची मशीन कुठे? अर्णव चिडून म्हणतो, मिस्टर देवसरे, माझी मशीन तुमच्याच ताब्यात आहे, स्टोअर रूममध्ये. आणि तेवढ्यात जजेस तेथे येतात आणि विचारतात, काय चाललंय हे, स्पर्धा सुरू करायची आहे ना? अर्णव या जजेसना समजावून सांगतो, मला माझं एक जुनं मशीन या स्पर्धेसाठी वापरायचं होतं. त्यासाठी मी त्यांना ईमेल केलाय, त्यांचा ओके आलाय. माझा ते मशीन स्टोअर रूममध्ये आहे, पण त्यांनी ते इन्स्पेक्ट पण केलेलं नाहीये, येथे आणलेलं पण नाहीये. यामध्ये कोणाची चूक आहे? तेवढ्यात या जजेस म्हणतात, पण अर्णव राजे शिर्के, तुम्ही जुनं मशीन वापरून तुमचे स्वतःचे स्पर्धा जिंकण्याचे चान्सेस कमी करताय, असं तुम्हाला वाटत नाहीये का? अर्णव म्हणतो, मी प्रत्येक गोष्ट माझा फायदा आणि नुकसान पाहून करत नाही मॅडम. त्या मशीनशी माझ्या काही फिलिंग जोडल्या गेल्या आहेत, म्हणून मला ते मशीन वापरायचं आहे. ते सगळं सोडा, पण येथे मशीन आणणं, ते इन्स्पेक्ट करणं कोणाचं काम आहे? आयोजकांचं का ना? मग त्यांनी अजून ते मशीन येथे आणलेलं का नाही आहे? नावाला इंटरनॅशनल स्पर्धा, पण एखाद्या गावच्या स्पर्धेपेक्षा सुद्धा खराब मॅनेजमेंट आहे तेथे. हे जजेस अर्णवलाच म्हणतात, ठीक आहे, आता स्पर्धा आपल्याला सुरू करायची आहे, तुम्ही जास्त वेळ वाया घालू नका, जाऊन ते मशीन घेऊन या. म्हणजे अर्णव आणि ईश्वरीने डोक्यावर ते मशीन उचलून घेऊन यायचं. अर्णव ईश्वरी म्हणतात, ठीक आहे. आणि हे दोघे ते मशीन आणायला जातात. आणि इकडे सौदामिनी या मशीनचे सगळे पार्ट वेगवेगळे करायला सांगत असते आणि सगळे पार्ट वेगळे करून होतात. ती या माणसांना म्हणते, हे सगळे पार्ट एका बॉक्समध्ये भरा आणि बाकीचं मशीन तिकडे मागे नेऊन लपवून ठेवा. ही माणसं एकदम असंच करतात. मशीन पूर्णपणे डिसमेंटल झालं. अर्णव ईश्वरीला आता काही सापडायचं नाही हा विचार करून सौदामिनी खूप खुश होते आणि स्टोअर रूममधून निघून जाते. आणि इकडे जजेस अर्णव आणि ईश्वरीला म्हणतात, चला तुम्ही जा लवकर. हे दोघे निघून जातात आणि मग देवसरे हा लगेच सौदामिनीला मेसेज करून येथे काय घडलंय ते सगळं सांगतो. कॉम्पिटिशन संपल्यावर या देवसरेला ना अर्णवने असा हाणला पाहिजे, खरंच त्याची मस्तीच उतरवायला पाहिजे. आणि मग अर्णव, ईश्वरी, शिर्के हे तिघे स्टोअरूमकडे जात असतात. तेवढ्यात डिसमेंटल करणारी 2 माणसं तेथून जात असतात. पण अर्णव ईश्वरीला काही माहीत नाहीये. अर्णव त्यांच्याकडे मागे वळून पाहतो, पण काही संशय घेण्याचं कारण नाही. त्यामुळे ही 2 माणसं निघून जातात. शिर्के अर्णव आणि ईश्वरीला घेऊन स्टोअर रूममध्ये येतो आणि म्हणतो, हे पहा मशीन. पण समोर मशीन नसतं. अर्णव विचारतो, मशीन कुठे? शिर्के सांगतो, सर मशीन येथेच होतं. अर्णव, ईश्वरी, शिर्केला खूप टेन्शन येतं. अर्णव म्हणतो, शोधा लवकर. मग हे तिघेजण मशीन शोधत असतात, पण मशीन कोठेच दिसत नाही. आधीच मशीन बॉक्समध्ये डिसमेंटल करून ठेवलंय आणि बाकीचं लपवून ठेवलंय. सगळे मशीन शोधत असतात आणि तेवढ्यात ईश्वरीला काही स्क्रू, त्यानंतर बाकीच्या काही ज्या वस्तू असतात त्या सापडतात. ईश्वरी हे उचलते आणि ईश्वरी म्हणजे जिनियस आहे. वरून ताकभात ओळखते. हे सगळे पार्ट्स पाहून, नट बोल्ट पाहून तिला समजतं, दया कुछ तो गडबड है. आणि इकडे सौदामिनी आणि देवसरे दोघे मस्त एकत्र बसलेले असतात. मशीन डिसमेंटल करून झालं, आता अर्णव काही खेळत नाही, जिंकत नाही असा विचार करून या दोघांच्या चेहऱ्यावर 440 होल्टचा आनंद असतो, अत्यानंद झालेला असतो. आणि इकडे अँकर ही सगळ्यांना सांगते की आता स्पर्धा सुरू होण्यास फक्त थोडा वेळ बाकी आहे. सगळे स्पर्धक आपापल्या जागेवर आहेत. फक्त अर्णव राजे शिर्के हे अजून पोहोचलेले नाही आहेत. मी त्यांना विनंती करते,
अर्णव राजे शिर्के लवकर या, स्पर्धेच्या ठिकाणी येऊन बसा. आणि अँकरची अनाऊन्समेंट सुरू असते. इकडे मामा अंजलीसुद्धा बसलेले असतात. आजी काही आज कॉम्पिटिशन पाहायला आलेली नाही आहे, आजी घरी निवांत आहे. आणि इकडे ईश्वरी हे स्पेअर पार्ट्स नट बोल्ट पाहते आणि ईश्वरीला समजतं की नक्कीच कुणीतरी मशीन डिसमेंटल करून ठेवलं आहे आणि या बॉक्समध्येच ठेवलं असेल असा विचार करून ईश्वरी लगेच हे सगळे बॉक्स चेक करत असते. अर्णवसुद्धा आजूबाजूला पाहत असतो, मशीन कुठे छतावर लटकून तर ठेवलेलं नाही आहे ना. आणि तेवढ्यात ईश्वरीला एक बॉक्स दिसतो आणि या बॉक्समध्ये या मशीनचे सगळे पार्ट्स असतात. ईश्वरीला मोठा धक्काच बसतो. ईश्वरी अर्णव आणि शिर्केला आवाज देते. हे दोघे धावत पळत तेथे येतात. ईश्वरी त्यांना मशीनचे हे सगळे पार्ट्स दाखवते. हे पाहून अर्णव आणि शिर्केला जबर धक्का बसतो. ईश्वरी म्हणते, सर हे तुमच्या आईच्या मशीनचेच पार्ट्स आहेत ना? अर्णव म्हणतो, हो मिस इंदोर, आपल्या मशीनचेच पार्ट्स आहेत हे सगळे. हे पाहून अर्णवला जबर धक्का बसतो. शिर्के विचारतो, पण हे सगळं कुणी केलं असेल? ईश्वरी म्हणते, नक्कीच त्या सौदामिनी देशमुखने केलेलं असेल, तिच्याशिवाय असं घाणेरडं काम दुसरं कुणी नाही करणार. अर्णव चिडून म्हणतो, आय स्वेअर, जर तिने हे केलं असेल ना तर मी तिला जिवंत सोडणार नाही. अर्णव खूप चिडलेला असतो. आणि इकडे ही अँकर पुन्हा पुन्हा अनाऊन्समेंट करत असते, अर्णव राजे शिर्के लवकर या, अर्णव राजे शिर्के लवकर या, स्पर्धा सुरू व्हायला खूप कमी वेळ बाकी आहे, अर्णव राजे शिर्के लवकर या. सगळेजण अर्णवची वाट पाहत असतात. आकाशला सुद्धा टेन्शन आलेलं असतं. इकडे मामा आणि अंजलीसुद्धा टाईम पाहत असतात की अर्णव अजून का पोहोचलेला नाही आहे. आणि इकडे अर्णव हा सगळे पार्ट्स उचलून पाहतो. अर्णवला खूप राग येतो. अर्णव चिडून म्हणतो, हे माझ्या आईचं मशीन होतं आणि त्याच्याबरोबर त्या सौदामिनी देशमुखने असं केलं आहे. आय स्वेअर, मी तिला सोडणार नाही आहे, आय विल किल हर. आणि ईश्वरी ही अर्णवला शांत करते. तेवढ्यात त्यांना अनाऊन्समेंट ऐकू येते, अर्णव राजे शिर्के लवकर या, आता स्पर्धा सुरू होणार आहे. आकाशला खूप टेन्शन येतं. जजेससुद्धा याबद्दलच बोलत असतात. अंजली मामाला टेन्शन आलेलं असतं. अंजली विचारते, मामा आता काय करायचं? मामा म्हणतो, मी पाहिलंय ईश्वरीकडे फोन होता, मी ईश्वरीला कॉल करतो. आणि मामा ईश्वरीला कॉल लावतो. ईश्वरी फोन उचलते आणि म्हणते, हा बोला मामा. मामा विचारतो, अगं ईश्वरी काय करतेस, कुठे आहे अर्णव? आणि तुमच्या नावाची अनाऊन्समेंट होतीये, अर्णव कुठे गेलाय, पोहोचला का नाही आहे अजून? तर ईश्वरी सांगते, मामा खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे, अर्णव सरांच्या आईचं मशीन कोणीतरी डिसमेंटल करून ठेवलं आहे. हे ऐकून मामाला जबर धक्का बसतो. आणि मामा म्हणतो, थांबा थांबा, आम्ही येतोय तेथे. ईश्वरी म्हणते, या लवकर. अंजली विचारते, काय झालं मामा? मामा म्हणतो, तू चल लवकर माझ्याबरोबर, रस्त्यात तुला सांगतो. अंजलीला मात्र खूप भीती वाटत असते की नेमकं काय झालंय. इकडे अर्णव ईश्वरी यांना खूप टेन्शन आलेलं असतं. आणि स्पर्धा सुरू झाली आहे तरी एक न्यूज रिपोर्टर रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला विचारत असते, तुमची फेवरेट जोडी कोणती? आणि हे सगळे स्पर्धक, हे सगळे प्रेक्षक उत्तर देतात, अर्णव आणि ईश्वरी ते जिंकणार, आम्हाला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे ही अँकरसुद्धा खूप खुश होते. इकडे स्पर्धेची अँकर सांगते, अर्णव राजे शिर्के काही येत नाही आहे आणि आता आपण आणखीन वेळ वाया घालवायला नको आहे. मी जजेसला परवानगी घेते आणि ही स्पर्धा सुरू करते. हे ऐकून आकाशला खूप टेन्शन येतं. सौदामिनी मात्र खुश होते आणि अँकर अनाऊन्स करते, चला तर मग तुमचा 2 तासाचा वेळ सुरू होतोय, सगळ्यांनी आपापल्या कामाला सुरुवात करायची आहे. आणि मग स्पर्धेला सुरुवात होते. आकाश आणि बाकीचे सगळे स्पर्धक आपापल्या कामाला सुरुवात करतात. नम्रता खूप टेन्शनमध्ये असते, माझाच नवरा जिंकायला पाहिजे असं तिच्या मनात असतं. आणि इकडे अर्णव, ईश्वरी आणि सगळेजण खूप टेन्शनमध्ये असतात. अर्णव या मशीनच्या पार्ट्सकडे पाहतो आणि त्याला आपल्या आईची आठवण येते. त्याला बालपण आठवतं जेव्हा त्याची आई सात्विका त्याच्यासाठी याच मशीनवर बसून कपडे शिवायची, अर्णवचं माप घ्यायची. आणि आपल्या आईच्या आठवणीत अर्णव खूप इमोशनल होतो. ईश्वरीला हे समजतं. ईश्वरी म्हणते, सर सर. अर्णव म्हणतो, मला याच मशीनवर काम करायचं आहे, ही माझ्या आईची शेवटची आठवण होती आणि त्यांनी हे मशीन असं डिसमेंटल केलं आहे. आता काय करायचं, या स्पर्धेत कसा भाग घ्यायचा, मशीनशिवाय मी कसं काम करणार आहे? ईश्वरी अर्णवला समजावून सांगते, अर्णव सर, तुमचा जेवढा हौसला असेल ना, जेवढा धीर असेल तेवढा सगळा एकत्र करा, हार मानायची नाही आहे. आपण जिंकण्याच्या खूप जवळ आलो आहे, आपण जिंकणारच, जिंकून दाखवणारच.
अर्णव सर तुम्ही टेन्शन घेऊ नका. तेवढ्यात शिर्के म्हणतो, सर आता एकच पर्याय आहे. आयोजकांनी जे मशीन दिलंय ते मशीन तुम्ही वापरा. अर्णव शिर्केला असे डोळे दाखवतो ना की शिर्के जागच्या जागी घाबरतो आणि म्हणतो, सॉरी सर. अर्णवला स्पर्धा हरली तरी चालेल पण आपल्या आईचंच मशीन वापरायचं असतं. म्हणजे अख्खी कंपनी त्या सौदामिनीच्या घशात गेली तरी चालेल पण मशीन मात्र आईचंच वापरायचं आहे असे अर्णवचे विचार आहेत. शिर्के पण मनात विचार करत असेल, गेली तर गेली, मला काय फरक पडतो तुझी कंपनी. आणि त्याच वेळेस मामा आणि अंजली तेथे येतात. पण अर्णव आणि ईश्वरी समोर नसतात आणि हे दोघे ईश्वरीला आवाज देतात. ईश्वरी म्हणते, मामा आम्ही इकडे आहोत. आणि मग मामा आणि अंजली ईश्वरी आणि अर्णवजवळ येतात आणि मशीन असं डिसमेंटल झालंय हे पाहून त्यांना मोठा धक्काच बसतो. मामा विचारतो, हे सगळं कुणी केलंय? शिर्के सांगतो, नक्कीच त्या सौदामिनी देशमुखने केलेलं असेल. त्यामुळे या दोघांना सुद्धा खूप राग येतो. आता हे डिसमेंटल झालेलं मशीन पुन्हा कसं नीट करायचं हाच प्रश्न सगळ्यांना पडतो. पाहता पाहता 1.5 मिनिटं झालेली असतात. 2 तासांपैकी फक्त 1.5 मिनिट झालाय तरी सगळे स्पर्धक आपापल्या कामाला एकदम वेगाने लागलेले असतात. कुणी कपडा काढून पाहतं तर कुणी डिझाईनला सुरुवात करतं. आकाश डिझाईन बनवायला सुरुवात करतो. नम्रता खूप टेन्शनमध्ये असते आणि इकडे सौदामिनी मात्र खुश असते. सौदामिनी क्रिएशनचा माणूसच जिंकेल अशी तिला फुल गॅरंटी असते, कारण आता अर्णव तर काय आलेला नाहीये. इकडे नम्रता मात्र खुश असते कारण अर्णव आला नाही आणि आकाशच ही स्पर्धा जिंकणार अशी तिला फुल गॅरंटी असते. बाकीचे कंटेस्टंटसुद्धा एकानंतर एक जबरदस्त काम करत असतात. त्यांचं सगळं काम सुरू असतं पण अर्णव अजून काय आलेला नसतो. तेवढ्यात अँकर अनाऊन्समेंट करते, अर्णव राजे शिर्के लवकर तुमच्या डेस्कवर या, स्पर्धेला सुरुवात झाली आहे, तुमचा वेळ जातोय, 2 मिनिटं झाली आहेत, लवकर या. अर्णव, ईश्वरी, मामा या सगळ्यांना खूप टेन्शन येतं आणि ईश्वरी म्हणते, अर्णव सर तुम्ही प्लीज तुमच्या डेस्कवर जा. पण अर्णव खूप दुखावला गेलेला असतो आणि आपल्या आईच्या या मशीनकडेच पाहत असतो. ईश्वरी म्हणते, सर प्लीज ही खचून जाण्याची वेळ नाहीये, हार मानण्याची वेळ नाहीये, तुम्ही जा तुमच्या डेस्कवर. अर्णव चिडून म्हणतो, मिस इंदौर मी मशीनशिवाय कसं डिझाईन बनवणार आहे, काही कळतंय का तुला? ईश्वरीला सुद्धा ही गोष्ट समजते. ईश्वरीला खूप टेन्शन येतं. ईश्वरी म्हणते, अरे हो, मामा अंजली सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं आणि पाहता पाहता आता फक्त 1 तास 50 मिनिटं उरलेली असतात. 10 मिनिटं ऑलरेडी होऊन गेली आहे. आकाश आणि बाकीचे स्पर्धक आपलं स्केच बनवत असतात. नम्रता खूप खुश असते की आता आपणच जिंकणार आणि सगळ्यांना आनंद झालेला असतो. इकडे ईश्वरी ही अर्णवला म्हणते, अर्णव सर तुम्ही जा, तुम्हाला स्केचिंग करायला वेळ लागेल ना, तोपर्यंत आम्ही हे मशीन पुन्हा एकदा असेंबल करतो. अर्णव विचारतो, मिस इंदौर कसं शक्य आहे ते? ईश्वरी म्हणते, प्लीज सर ऐका माझं, तुम्ही जा, तुम्ही स्केचिंग करायला जा. आपल्या सात्विक फॅशनला आपल्याला वाचवायचं आहे ना, तर आपल्याला हे करावंच लागणार आहे. आम्ही सगळे इथे आहोत ना, आम्ही मशीन असेंबल करू, आणू तुमच्यापर्यंत, तुम्ही जा लवकर. अर्णवचा नाईलाज झालेला असतो. मग मामा, शिर्के, अंजली सगळे त्याला समजावून सांगतात आणि अर्णव तेथून निघून जातो. मामा विचारतो, आपण त्याला सांगितलंय पण आपण हे मशीन असेंबल कसं करणार? अंजली विचारते, हो ना, आपल्याकडे काही ते स्क्रूड्रायव्हर, पाने वगैरे काहीच नाहीये आणि आपल्याला येत पण नाही मशीन असेंबल करता. ईश्वरी म्हणते, पण मामा, ताई आपल्याला हे मशीन असेंबल करावंच लागणार आहे, कारण अर्णव सर दुसरं आयोजकांनी दिलेलं मशीन नाही वापरणार. त्यांना त्यांच्या आईचं मशीनच वापरायचं आहे, कारण हा त्यांच्या आईचा आशीर्वाद आहे आणि आज त्यांच्या आईचा आशीर्वादच त्यांना ही स्पर्धा जिंकवेल. मामा म्हणतो, ठीक आहे मग चला आपण बाकीचं सगळं सामान आणि काही टूल बॉक्स सापडतोय का ते शोधूया. आणि सगळेजण शोधाशोध करू लागतात. बाकीचे मशीनचे पार्ट्स हे सगळं शोधत असतात. इकडे आकाश आपलं स्केच बनवत असतो. 18 मिनिटं झालेली असतात. आता फक्त 1 तास 42 मिनिटंच बाकी असतात. सौदामिनी मोबाईलमध्ये काय पाहत असते तिचं तिला माहिती आहे. कदाचित या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट ती पाहत असेल. सौदामिनी क्रिएशनची माणसंसुद्धा आपलं काम करत असतात. तेवढ्यात अँकर तेथे येते आणि म्हणते, अरे वा, सौदामिनी क्रिएशनचे पराग तर नंबर 1ला आहेत. त्यांनी तर आपलं कापड विणायला सुद्धा सुरुवात केली आहे. वा पराग वा, किती छान. हे ऐकून सौदामिनी खुश होते. नम्रता सुद्धा खुश असते की आकाश हा सुद्धा पुढे पुढे जातोय आणि चांगलं काम करतोय. आणि इकडे ईश्वरी, अंजली, मामा, शिर्के जो मशीनचा मेन पार्ट असतो तो शोधून आणतात. पण आता त्यांच्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न असतो, हे जोडायचं कसं? एवढा वेळ मोठ्या मोठ्या बाता मारणारी ईश्वरी सुद्धा घाबरते आणि विचारते, मामा आता काय करायचं?
मामा म्हणतो, अगं तेच तर विचारत होतो मी, मशीन जोडता येत नाही, कशी जोडणार? तर तेवढ्यात कोणाला तरी आयडिया सुचते, आपण इंटरनेटवर शोधूया. इंटरनेटवर व्हिडिओ असेल, त्या व्हिडिओमध्ये मशीन कसं पुन्हा असेंबल करायचं त्याचा व्हिडिओसुद्धा असेल, मग आपल्याला मशीन असेंबल करता येईल ना. ही कल्पना सगळ्यांना आवडते. मग शिर्के टूल बॉक्स घेऊन येतो आणि मग मामा हा मोबाईलवर व्हिडिओ प्ले करतो आणि या व्हिडिओमध्ये हे मशीन कसं जोडायचं हे सगळं स्टेप बाय स्टेप सांगितलेलं असतं. अंजली, ईश्वरी, शिर्के हे तिघे मिळून हे मशीन असेंबल करू लागतात आणि मामा त्यांना मोबाईल दाखवत असतो. पाहता पाहता 1 तास 35 मिनिटच बाकी असतात, म्हणजे 25 मिनिटं झाली आहेत आणि अर्णव हा स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचतो. अँकर म्हणते, मिस्टर अर्णव राजे शिर्के, तुम्हाला मी किती वेळेस आवाज दिले, तुम्ही आत्ता येताय, तुमचा किती वेळ वाया गेलाय? अर्णव म्हणतो सॉरी आणि अर्णव त्याच्या डेस्कवर जाऊन बसतो. अर्णव परत आलाय हे पाहून सौदामिनी आणि या देवसरेला मोठा धक्काच बसतो. अर्णव परत कसा आला हा प्रश्न त्यांना पडतो आणि इकडे आपले मल्हार आणि नुपूर हे दोघेसुद्धा ही स्पर्धा पाहत असतात आणि मल्हार म्हणतो, अर्णवसाठी हे खूप मोठं चॅलेंज आहे. आता फक्त 1 तास 35 मिनिटं बाकी आहेत आणि त्याला एवढ्या कमी वेळेत ही स्पर्धा पूर्ण करायची आहे. नुपूर म्हणते, मल्हार सर तुम्ही टेन्शन घेऊ नका, ईश्वरीची साथ आहे अर्णव सरांबरोबर आणि अर्णव सर नक्कीच ही स्पर्धा जिंकतील. आपण देवाकडे तीच प्रार्थना करूया. आणि हे दोघे फिंगर्स क्रॉस करतात आणि अर्णव जिंकेल यासाठी प्रार्थना करतात. सौदामिनीला टेन्शन येतं की अर्णव परत आलाय, आता काय होईल? आणि तेवढ्यात आकाश हा अर्णवजवळ येतो आणि विचारतो, दादा काय झालं, आपलं मशीन कुठे? तर अर्णव सांगतो, आपलं मशीन कोणीतरी डिसमेंटल करून ठेवलं आहे. आकाशला मोठा धक्का बसतो. आकाश म्हणतो, थांब मी घेऊन येतो मशीन. अर्णव म्हणतो, आकाश तू तुझं डिझाईन पूर्ण कर, आपल्या दोघांपैकी एकाला जिंकणं खूप महत्त्वाचं आहे. तर आकाश म्हणतो, दादा माझं सगळं झालं आहे, मी डिझाईन केलं आहे, त्यानंतर स्केचेस तयार करून झालेत, मला फक्त स्टिचिंग करायचं आहे, त्यासाठी एवढा वेळ लागणार नाही, तू टेन्शन घेऊ नको, सगळं काही वेळेत होऊन जाईल. अर्णव म्हणतो, पण आकाश म्हणतो, दादा ऐक माझं, मी गेल्याशिवाय ते मशीन असेंबल होणार नाही, मी जातो आणि ते मशीन घेऊन येतो. या दोघांची काय खुसरपुसर सुरू आहे हे कोणालाच कळत नाही. अँकर, जजेस सगळ्यांना टेन्शन येतं. सौदामिनीसुद्धा हे पाहत असते आणि जसं परीक्षेमध्ये 2 विद्यार्थी एकमेकांशी बोलताय आणि सुपरवायझर पाहत असतो, तसा जजेस म्हणतो, हे दोघे एकमेकांशी का बोलताय? पण कोणी त्यांना काही बोलत नाही आणि आकाश हा तेथून बाहेर पडणार इतक्यात नम्रता त्याला थांबवते आणि म्हणते, आकाश कुठे चाललाय तुम्ही, तुमचा वेळ जातोय. आकाश म्हणतो, मी मशीन असेंबल करायला चाललोय, मला आता ईश्वरीची मदत करणं खूप गरजेचं आहे. तेवढ्यात अर्णव त्यांचं बोलणं ऐकू लागतो. तर नम्रता उद्धटपणे म्हणते, जीजू आणि इशू त्यांचं पाहून घेतील, तुम्ही आपल्या कॉम्पिटिशनकडे लक्ष द्या. आकाश चिडून म्हणतो, नम्रता शटाप, काय बोलतेय तुझं तुला तरी कळतंय का? ईश्वरीला माझ्या मदतीची गरज आहे आणि मी चाललोय. नम्रता म्हणते, आकाश तुम्हाला असं वाटत नाही का आपण जिंकायला पाहिजे, प्लीज असं करू नका. तेवढ्यात अर्णव तेथे येतो आणि म्हणतो, आकाश नम्रता एकदम बरोबर बोलतीये, आपण दोघांनी या स्पर्धेत भाग घेतलाय, तू वेगळा कंटेस्टंट आहे, तू तुझ्या प्रोजेक्टकडे लक्ष दे. तेव्हा आकाश म्हणतो, दादा मी तुला सांगितलंय ना, माझी इथे थांबण्याची गरज नाहीये, माझं अर्ध काम झालंय, स्टिचिंगला एवढा वेळ लागणार नाही, पण तुझं खूप काम बाकी आहे, जा तू तुझं स्केच बनव. अर्णवचा नाईलाज होतो. अर्णव पुन्हा स्केच बनवायला जातो आणि नम्रता त्याला थांबवते, पण आकाश काय ऐकत नाही, निघून जातो. त्यामुळे नम्रताला खूप राग येतो. आता आकाश जेव्हा गेलाय तेव्हा 1 तास 18 मिनिटं बाकी आहेत. आकाश स्टोअर रूममध्ये येतो आणि स्टोअर रूममध्ये आल्यावर हे मशीन असेंबल करण्यास मदत करतो आणि ईश्वरी आणि सगळेजण त्याची मदत करत असतात. इकडे अँकर म्हणते, काय चालले काही कळतच नाहीये. आधी अर्णव राजे शिर्के 25 मिनिटं उशिरा आले आणि आता आकाश पाटील हे सुद्धा मध्येच कुठेतरी निघून गेले. आकाश पाटील फक्त त्यांचा वेळ वाया घालवत आहे आणि त्याचं नुकसान त्यांना स्पर्धेच्या शेवटी होऊ शकतं. हे ऐकून नम्रताला खूप टेन्शन येतं. इकडे सौदामिनी आणि देवसरेला सुद्धा कळत नाही हे सगळं काय चाललंय आणि अजूनसुद्धा 1 तास 18 मिनिटं झालेली असतात आणि सगळेजण आपापलं काम करत असतात. अर्णवचं स्केचिंग हे सुरू असतं तर बाकीचे कंटेस्टंट चक्क स्टिचिंगसुद्धा सुरू करतात. त्यांचं कपडा ड्रेस शिवण्याचं काम सुरू होतं. अर्णव मात्र एकदम कॉन्सन्ट्रेशनने आपलं काम करत असतो. त्यामुळे सौदामिनीला टेन्शन येतं.
नम्रताचा चेहरासुद्धा पडतो. सगळे स्पर्धक हे आपापलं काम करत असतात आणि सगळे प्रेक्षक त्यांच्याकडेच पाहत असतात की आता कोण जिंकणार. आणि मग पुन्हा एकदा अँकर म्हणते, आकाश पाटील येथे निघून गेले आहेत. आकाश पाटील, तुम्ही जेथे कोठे असाल लवकर या, पटकन या, तुमचा वेळ जातोय. आता आकाश हा 1 तास 18 मिनिटाला गेला होता, आता 1 तास 17 मिनिटं झालीत, फक्त 1 मिनिटं वाया गेलाय. खूप मोठं आभाळ कोसळलंय. नम्रता धावत पळत स्टोअररूममध्ये येते आणि म्हणते, आकाश चला लवकर, तुमचा वेळ वाया जातोय. आकाश म्हणतो, नम्रता, मी हे काम केल्याशिवाय येणार नाहीये. नम्रता ईश्वरीवर चिडते आणि म्हणते, ईशू, तुला असं वाटत नाही का आम्ही ही स्पर्धा जिंकावी? तू त्यांना इथे कशाला बोलवून घेतलंय? ईश्वरी ही काही बोलणार इतक्यात आकाश चिडून म्हणतो, नम्रता, तुला काही अक्कल आहे का? मला ईश्वरीने नाही बोलून घेतलंय, मी स्वतः तिची मदत करायला इथे आलोय. नम्रता चिडून म्हणते, पण ही स्पर्धा आपली आहे ना, तुम्ही आपलासुद्धा काहीतरी विचार करा. आपण सुद्धा या स्पर्धेत भाग घेतलाय, पण कुणी तिच्याकडे लक्षच देत नाही. इकडे अजूनही 1 तास 17 मिनिटं झालेली असतात. अजूनही त्या आकाशला जाऊन फक्त 1च मिनिट झालाय आणि नम्रताचा मात्र चिडचिड होत असते. नम्रता म्हणते, आकाश प्लीज ऐका ना, इशू त्यांचे जिंकण्याचे चान्सेस नाहीये, त्यांची मशीन तुटून पडली आहे, पण आपले चान्सेस आहेत. कुणीतरी ही स्पर्धा जिंकायला पाहिजे ना, तुम्ही चला माझ्याबरोबर. ईश्वरी म्हणते, हो भाऊजी, नमुताई खरं बोलतीये, तुम्ही प्लीज जा, आम्ही येथे आहोत, आम्ही नक्कीच येथे काहीतरी करू. तर आकाश म्हणतो, ईश्वरी, मी कोठेही जाणार नाहीये. तर नम्रता ओढू ओढू बोलते, आकाश प्लीज चला, आकाश प्लीज चला, आपल्याला ही स्पर्धा जिंकायची आहे. आकाश म्हणतो, गप्प बस, मी नाही येणार. त्यामुळे नम्रताची बोलतीच बंद होते. आकाश हा मशीन जोडण्यासाठी मदत करत असतो आणि अजूनसुद्धा आकाशला जाऊन 2 मिनिटंसुद्धा झालेली नसतात. नम्रताचा मात्र जीव वर खाली होत असतो आणि आकाशला पुन्हा एकदा हे अँकर अनाऊन्समेंट करून बोलवते, आकाश पाटील लवकर या, तुमचा वेळ वाया जातोय. ही अनाऊन्समेंट सगळे ऐकतात. मग ईश्वरी, अंजली, मामा सगळे आकाशला समजावून सांगतात, आकाश तू प्लीज जा, प्लीज जा. आकाश म्हणतो, ठीक आहे, तुम्ही हे सगळं कराल ना? ते म्हणतात, हो करू. आणि मग आकाश पुन्हा एकदा या स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचतो आणि आकाश 1:18ला गेला होता, 1:15ला परत आलाय. क्लिअर 3 मिनिटात तो परत आलाय. तरीसुद्धा 30 मिनिटं गेला होता असा नम्रताचा हावभाव होते. आणि आकाश हा त्याचं स्टिचिंग सुरू करतो. आकाशसुद्धा परत आलाय हे पाहून सौदामिनी घाबरते आणि इकडे अँकर अर्णव जवळ येऊन उभी राहते आणि म्हणते, अर्णव राजशिर्के यांनी अतिशय सुंदर डिझाईन बनवलंय, पण त्यानंतर ते काही पुढे जात नाहीये, त्यांचं डिझाईन तेथेच येऊन थांबलंय. इकडे मामा हा ईश्वरीला म्हणतो, ईश्वरी, आता एक महत्त्वाचा नट आपल्याला सापडत नाहीये. हा नट सापडला नाही तर हे मशीन असेंबल कसं होणार? आपल्याला आयोजकांनी दिलेलं मशीनच अर्णवला वापरायला सांगावं लागेल. ईश्वरी म्हणते, नाही मामा, हे मशीन म्हणजे अर्णव सरांच्या आईचा आशीर्वाद आहे आणि या आशीर्वादच त्यांना ही स्पर्धा जिंकवेल. त्यामुळे आपण शोधूया, तो नट सापडेल. सगळेजण शोधाशोध करू लागतात आणि इकडे अर्णव आणि आकाशचं काम सुरू असतं आणि तेवढ्यात ईश्वरीला हा नट सापडतो. ईश्वरी हा नट जोडते आणि तेवढ्यात सगळेजण ही स्पर्धा पाहत असतात. इकडे सगळ्यात जास्त टेन्शन आलेलं असतं आपल्या अर्जुनला. सायली अर्जुनला विचारते, काय झालं, तुम्ही एवढ्या टेन्शनमध्ये का आहात? अर्जुन सांगतो, मला या स्पर्धेने खूप टेन्शन दिलंय. अर्णव ही स्पर्धा जिंकेल की नाही? सायली म्हणते, तुम्ही टेन्शन घेऊ नका, ईश्वरी आणि अर्णव ही स्पर्धा नक्की जिंकतील. तेव्हा कुठे अर्जुनला बरं वाटतं आणि इकडे ईश्वरी एकदम सक्सेसफुलरित्या हे मशीन पुन्हा एकदा असेंबल करते. त्यामुळे मामा, शिर्के, अंजली खूप खुश होतात. ईश्वरी, अंजली एकमेकांना मिठी मारतात आणि मग सगळेजण हे मशीन उचलतात आणि स्पर्धेच्या हॉलमध्ये घेऊन जात असतात. आता फक्त 1 तास 10 मिनिटं बाकी आहेत आणि सगळे स्पर्धक अर्ध्याच्या वर काम करून बसलेले असतात. अर्णवचं स्केच तयार करून झालेलं असतं, पण अजूनही त्याचं मशीन आलेलं नाही आहे. त्यामुळे तो निवांत बसलेला असतो आणि आकाश आपलं स्टिचिंग करत असतो. इकडे मामा, अंजली, ईश्वरी, शिर्के सगळे मशीन घेऊन येत असतात आणि वेळ हा जात असतो. म्हणजे 8 मिनिटं झाली आहेत जवळपास. एवढं लांब आहे ते ठिकाण जिथून त्यांना अजून हे सगळं काही मशीन नेता आलेलं नाही. नम्रता खूप खुश असते आणि अँकरसुद्धा आकाशचं कौतुक करते की आकाश पाटील अतिप्रचंड वेगाने आपलं काम करताय. त्यांची 3 मिनिटं वाया गेली, पण त्यांनी ती 3 मिनिटं भरून काढली आहेत. इकडे मशीन आणता आणता अंजली थकते. मग सगळेजण अंजलीला मागे ठेवतात
आणि मशीन पुढे घेऊन येतात. तर अर्णव हा टेन्शनमध्ये असतो की माझं मशीन कधी येईल आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मित्वा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ईश्वरी मामा हे कसे बसे मशीन घेऊन येतील, तर देवसरे म्हणेल तुम्ही हे मशीन वापरू शकत नाही कारण त्याचं इन्स्पेक्शन झालेलं नाही आहे. मग अर्णव त्याच्या कपड्याचा बॉक्स उघडून पाहिल तर यात एक कपडा नसेल तर कपड्यांच्या चिंध्या असतील. आणि हे पाहून नम्रता निर्लज्जासारखी हसू लागेल. नम्रताला पाहून इतका राग येतोय ना आजकाल की काय सांगायचं. आणि अर्णव मात्र फुल कॉन्फिडन्समध्ये असेल. अर्णव म्हणेल आता या चिंध्याच सात्विक फॅशनचं भविष्य बदलतील. म्हणजे अर्णवचा एल्गार आता या चिंध्यापासूनच बनवून तो जिंकणार ही फॅशन स्पर्धा. मग आता पुढे काय होईल हे पाहायला खूप मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तू ही रे माझा मित्वा ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.